सांगली, मिरज, कुपवाड या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही स्वबळावरती निवडणुकीत लढणार आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याच्या माध्यमातून सांगलीला मोठा विकास निधी मिळाल्याचं शिवसेनेचे पदाधिकारी वारंवार सांगतात। सांगलीच्या विकासासाठी नेमकं शिवसेनेचं विजन काय आहे जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधींनी। सांगली महापालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना देखील स्वबळावरती आता लढते आणि स्वबळाचा नारा देऊन या ठिकाणी जे इच्छुक उमेदवार आहेत ते अर्ज भरतात। आणि दुसरीकडे ज्या एकूण पक्षामध्ये सांगली, मिरज, कुपवाड या 3 शहराबाबत या पक्षाचं विजन काय आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत सर्व शिंदे सेनाचे पदाधिकारी आहेत। सुरुवातीला स्वबळाची तुम्ही तयारी सुरू केली, अर्ज भरताय, आता काय एकूण पक्षाचं या शहराबद्दलचं विजन आहे? शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण महाराष्ट्राचा फार मोठा विकास झालेला आहे। त्याच पद्धतीनं सांगली जिल्ह्यामध्ये आणि महानगरपालिका क्षेत्रामध्ये सुद्धा फार मोठा विकास कामाला निधी मिळालेला आहे आणि म्हणून आज या ठिकाणी ग्रामीण भागातल्या जनतेनं सुद्धा सांगली जिल्ह्यातल्या 2 नगराध्यक्ष, अनेक नगरसेवक निवडून देऊन शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केलेला आहे। तशाच पद्धतीनं या महानगरपालिका क्षेत्रातील जनता सुद्धा शिंदे साहेबांच्याकडे फार मोठ्या आशेने बघते। ही वस्तुस्थिती आहे। आदरणीय शिंदे साहेबांनी कुपवाडच्या 250 कोटीची नगरोत्थान योजना असू दे किंवा नळ पाणी पुरवठा योजना असू दे, ड्रेनेजची योजना असू दे, ह्या योजना मंजूर करून त्याची कामं चालू केली आहेत। त्यावर चेअरमन आल्यासारखा जुना प्रश्न असू दे किंवा जे प्रश्न या सांगली महानगरपालिकेतले आहेत ते सोडवायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून लोकांचा त्या ठिकाणी त्याच्यावर फार मोठा प्रचंड प्रमाणात विश्वास निर्माण झालेला आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आता ह्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची आमची जी काय जोडजोड आहे, जे तयारी आहे ती सुरू झालेली आहे। किती स्वबळावर अर्ज भरले तुम्ही आता? आम्ही आतापर्यंत 15 अर्ज आत्ता भरलेले आहेत। अजून 2 दिवसामध्ये उद्या राहिलेले बाकीचे अर्ज आम्ही भरतोय। जास्तीत जास्त आमच्याकडे उमेदवार यायला लागलेले आहेत, आलेले आहेत। आम्ही आता स्वबळाच्या दृष्टीने सगळी तयारी करायला लागलेली आहे। या निधीच्या विश्वासावर जनता साथ देईल तुम्हाला? नक्कीच, कारण त्याचं सर्वात चांगलं उत्तर आपण बघितलं तर मागची नगर परिषदची झालेली निवडणूक आहे। भाजप बरोबर ताकदीनं या ठिकाणी आमचे 2 नगराध्यक्ष निवडून आले, त्यांचे 2 आले आणि इतर पक्षांचे काही त्या ठिकाणच्या स्थानिक नेत्यांच्या ताकदीमुळे आले। खऱ्या अर्थानं याच्या पूर्वी या लेवलला शिवसेनेला या ठिकाणी यश प्राप्त करता आलं नव्हतं, परंतु आत्ताची वास्तविक परिस्थिती पाहता महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीनं मुख्यमंत्री असताना शिंदे साहेबांनी केलेलं काम आणि त्याच्याबद्दल तयार झालेलं सगळ्या मतदारांमधलं एक मत म्हणजे एक तयार अशा पद्धतीने झालंय की 100% शिंदे साहेब हे विकास रूपी काम करतात आणि त्यांच्या पाठीशी त्यांच्या सोबत काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना जर आपण निवडून दिलं तर नक्कीच ज्या पद्धतीनं विट्यामध्ये एक मोठा कमालीचा बदल शिंदे साहेबांनी विटा दत्तक घेतो म्हणल्यावर झाला, त्याच पद्धतीने ह्या सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेत होईल। कारण ह्या ठिकाणी पुराची परिस्थिती आणि कृष्णामाईमध्ये होणाऱ्या प्रदूषणाची परिस्थिती त्याच्यावर एक भराव निधी साहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याच्यावर कामही चालू झालेलं आहे। नगर परिषदेतील विजयानंतर विश्वास वाढला, मग आता इथं भाजप सोबत जुळलं नाही तुमचं जागा वाटपामध्ये, काय झालं नेमकं? भाजपला सत्तेत असल्यामुळं त्यांना विश्वास आहे की आम्ही एकटे लढलो तर जास्त आमची नगरसेवक येतील आणि एक हाती आमची सत्ता येईल, अशा त्यांचा विश्वास त्यांच्याकडे असल्यामुळे ते इतर पक्षांना कुठल्याच, भले शिवसेना असू दे, राष्ट्रवादी असू दे किंवा अजून कोण असेल मित्र पक्षांना त्यांनी बाजूला काढायचा त्यांनी डाव रचलेला आहे। इथं नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांचे जे मागचे नगरसेवक आहेत त्यांनी तसं काम केलेलंच नाही आहे। मी आता 19 प्रभागामधून उभारते। मी ज्यावेळेस लोकांना भेटले तेव्हा लोकांनी सांगितलं की एकदा निवडून गेलेला माणूस पुन्हा आम्हाला तोंड दाखवायला आलेला नाहीये आणि प्रभागामध्ये एवढ्या समस्या आहेत की या सगळ्या समस्यांचा विचार केला तर यावेळी भाजपला जनता त्यांची जागा दाखवणार आहे। युतीमध्ये त्यांचा जो काही दुसऱ्याला कमी लेखण्याचा जो त्यांचा डाव चाललाय तो आम्ही शिवसेना हाणून पाडू। वेगळं लढल्याचा फायदा होईल पक्षाला 100%, कारण की एकनाथ शिंदे साहेबांनी जे सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेला निधीच्या स्वरूपामध्ये आमचे जिल्हा प्रमुख असतील, माजी जिल्हा प्रमुख असतील यांच्या माध्यमातून निधी आलेला आहे। त्याची कामं सुरू आहेत आणि एकट्या लढण्याची शिवसेनेची पूर्वीपासून इथं ताकद आहे। त्यामुळे 100% एकट्या लढण्यानं आम्हाला बदल जाणवेल आणि महानगरपालिकेच्या लोकांना एक विकास कामाचं आम्ही एक चांगल्या पद्धतीने उदाहरण काय सांगा?
प्रभाग क्रमांक 6 मध्ये फिरत असताना आम्हाला एक जाणवलं की महिला वर्ग हा एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी महिलांचे हात बळकट करण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. त्यांचं असं मत आहे की सक्का भाऊ हा एकनाथ शिंदे साहेबच आहेत, बाकीचे ते आहेत ते चुलत भाऊ आहेत. त्यामुळे महिला वर्ग हा शिवसेनेशी पाठीशी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सीटा आमच्याच येणार. आज 20 नंबर वार्डामध्ये आज आम्ही शिंदे साहेबांचा प्रचार करतोय, पण शिंदे साहेबांना लाडकी बहीण योजनेमुळे एवढा फायदा झाला. महिला असे बोलतात की शिंदे साहेब म्हटल्यावर तिने एक भावासारखं मानायला लागले. त्यामुळं आपल्या इकडे त्यांचा प्रतिसाद चांगला आहे. स्वबळावर आम्ही लढणार आणि यावेळी ताकदीनं आम्ही आमचे उमेदवार निवडून येणार. तर आपण पाहतो या सांगली महापालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना ताकदीनं लढते आणि जो लाडकी बहीण योजनेवरून श्रेयवाद जो सुरू आहे महायुतीमध्ये, त्या श्रेयवादाचा प्रचार या ठिकाणी देखील आपल्याला महापालिकेच्या निवडणुकीत होताना दिसून येतोय. कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.